म्युकरमायकोसिस, काळी बुरशी. मेनली करोनानंतर आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला होता की बुरशीचा आजार झाला. तर नक्की बुरशी म्हणजे काय? तर ज्याला आपण फंगल इन्फेक्शन असं म्हणतो. हे फंगल इन्फेक्शन हे फंगल स्पोर्समुळे होतं. हे फंगल स्पोर्स कॉमनली वातावरणामध्ये असतात, धुळीच्या कणांवरती सगळीकडे पसरलेले असतात. मात्र हा आजार काही काहींना होतो, काही काहींना होत नाही. असं का? कारण की ह्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतात, की जेव्हा त्या इन्फेक्शनला संधी मिळते पसरायची, थोडक्यात म्हणजे त्याला खायला खाद्य मिळतं, तिथे हा आजार वाढतो. जसं जर डायबेटीसचा आजार आहे, जेव्हा ऑलरेडी शुगर वाढलेली आहे, म्हणजे फंगसला खाण्यासाठी छान गोडधोड आहे. दुसरं, एखादी इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन आहे, म्हणजे जिच्यात आपली प्रतिकारक क्षमता कमजोर झालेली आहे. कॅन्सर झालं, किमोथेरपी पेशंट झाला, किंवा सिरो पॉझिटिव्ह पेशंट झाले, किडनीचे पेशंट झाले. ह्या रुग्णांमध्ये प्रतिकारक क्षमता कमजोर झाल्यामुळे काय होतं, ती बुरशी ही लवकर पसरते. सायनस ज्याला आपण म्हणतो, नाकाच्या बाजूच्या ज्या एअरच्या पॉकेट्स असतात, ज्याच्यामधनं हा फंगसचा आजार आजूबाजूला पसरतो. जसं मॅक्झिलरी सायनस, इथमॉइड सायनस आणि डोळ्याच्या वरचं असतं फ्रंटल सायनस. आणि सर्वात रिस्की असतं स्पिनॉइड सायनस, जे इथमॉइडच्या मागे असतं. आता यामध्ये होतं काय की ही बुरशी जेव्हा दोन प्रकारांमध्ये प्रेझेंट होते. म्युकरमायकोसिस म्हणजे रायझोपस आणि ॲस्परजिलस याच्यामधनं इन्व्हेजिव्ह नेचरने जेव्हा ती पसरते, तेव्हा त्याला फंगल इन्व्हेजिव्ह म्युकरमायकोसिस म्हणतात. आणि दुसरा असतो ॲलर्जिक कंपोनंट, म्हणजे जेव्हा प्रतिकारक क्षमता आपली थोडी तरी चांगली असली आणि तिला जर आपण अडवू शकलो तर ती ॲलर्जिक कंडिशनमध्ये दिसते. ॲलर्जिक कंडिशन हे जनरली इन्व्हेड करत नाहीत, म्हणजे आजूबाजूच्या स्ट्रक्चरला कुरतडत नाहीत किंवा खात नाहीत, त्यामुळे ते एका जागी लिमिट असतात. ह्यामुळे प्रेशर इफेक्ट, म्हणजे फक्त आजूबाजूला ताण पडतो आणि लक्षणं दिसतात, मग आपण ते साफ करू शकतो. मात्र जेव्हा ते इन्व्हेजिव्ह होतं, म्हणजे जेव्हा आजूबाजूला ते कुरतडायला लागतं, म्हणजे त्या आजूबाजूच्या स्ट्रक्चरला डॅमेज होतो, तेव्हा मग लक्षणं काय दिसणार? लक्षणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंट्रॅक्टेबल हेडेक, म्हणजे डोळ्याच्या वरती हा मेंदूचा भाग भयानक दुखायला लागतो, सायनसचा भाग प्रचंड दुखायला लागतो, नाकातनं रक्त येणं, क्रस्टिंग म्हणजे कोरड्या खपल्या निघणं, किंवा डिस्चार्ज म्हणजे पाणी येणं, हे त्याचे लक्षण आहे. मग अशा वेळी तपासण्या काय करायच्या? तपासण्यांमध्ये येतं सिटी स्कॅन आणि डायग्नोस्टिक नेझल एंडोस्कोपी, म्हणजे आपण दुर्बीण टाकून नाकाच्या आतून एकदा चेक करतो की हे सायनसेसच्या जवळ कुठे काही क्रस्टिंग, ब्लॅक इस्चर किंवा इन्व्हेजिव्ह नेचरमध्ये काही आहे का? असेल तर त्याची बायोप्सी करून ती लॅबमध्ये चेक करायला पाठवली जाते. अशा प्रकारे एकदा निदान झालं की बुवा हा फंगस आहे, तर मग याची शस्त्रक्रिया असते, पहिली फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी, ज्यात आपण दुर्बिणीद्वारे हे सायनसेस साफ करतो. मात्र ह्या आजारामध्ये आजूबाजूच्या स्ट्रक्चर्समध्ये पसरण्याची क्षमता खूप जास्त असल्यामुळे आपल्याला आजाराच्या एक पाऊल पुढे जाऊन त्याला काढायचं असतं. एक पाऊल पुढे जाऊन काढणं म्हणजे काय की जर तो इथमॉइडपर्यंत पसरलेला असेल तर इथमॉइड प्लस फ्रंटल सगळं क्लिअर करणं, ऑर्बिटमध्ये गेलेला असेल तर ऑर्बिटल डिकॉम्प्रेशन करणं. मग ऑर्बिटमध्ये गेलाय म्हणजे काय झालंय की डोळ्याची दृष्टी अधू होते किंवा डोळ्यांची मुवमेंट्स कमी होते, असे लक्षणं असतात जेव्हा तो डोळ्यामध्ये गेलेला असतो. या सर्वांचा निष्कर्ष असा की आपल्याला सगळ्यात पहिले त्याचं निदान करणं, निदान केल्यानंतर त्याला ऑपरेशन करून शरीरातनं बाहेर काढणं. बरं, आपण जेवढं दिसतो तेवढा डोळ्याने दिसतो तेवढा आजार बाहेर काढू शकतो, मात्र जो मायक्रो इन्व्हेजन ज्याला आम्ही म्हणतो की जो आजूबाजूच्या इथं मायक्रो लेवलला जो पसरलेला आहे तो पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून आपल्याला त्याला ऑपरेशन झाल्यानंतर काही इंजेक्शन्स द्यावे लागतात, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंजेक्शन असतं अँपोटेरेसिन. बरं, आता हा उपचार जितका इफेक्टिव्ह आहे तितकाच त्याचे साईड इफेक्टही डेंजरस आहेत. म्हणजे काय तर अँपोटेरेसिनमुळे किडनीला डॅमेज होत असतो, म्हणून अँपोटेरेसिन दिलं जातं नेहमी एक फिजिशियनकडे अंडर ऑब्झर्वेशन, पोटॅशियम मॉनिटरिंग करत, क्रिएटिनिन मॉनिटर करत हे इंजेक्शन दिलं जातं. जनरली 3 ते 6 आठवड्यापर्यंत जायचा कमीत कमी कोर्स राहतो आणि जर आजार पसरला तर हा जास्त दिवसही घेतला लागू शकतो. बरं, नुसतं इंजेक्शनच नाही, त्यानंतर पोसाकोनेझॉलच्या काही टॅबलेट परत पुढचे 3 ते 6 महिन्यापर्यंत घ्यावं लागतं. हे फिजिशियनच्या रिकमेंडेशननुसार घ्यावं लागतं. बरं, इतकं सगळं झालं तर आजार निघाला का? नाही, कारण हा आजार हा बुरशीचा असल्यामुळे हा एक चिकट प्रकारचा आजार असतो. ह्यामध्ये रिकरन्स रेट खूप जास्त असतो, म्हणजे 10 पैकी 50%, 5 रुग्णांमध्ये हा आजार कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये एवढं सगळे उपचार घेऊनही परत येतो. म्हणजे काहींना जर जबड्याकडे तो परत आला तर जबडा काळा पडणं, जबडा नेक्रोसिस होणं, डोळ्याकडे गेला तर डोळ्याची दृष्टी अधू होणं, किंवा वरती ब्रेनकडे गेला तर CSF रॅनोरिया म्हणजे मेंदूचं पाणी नाकातनं वाहणं,
हे सगळे त्याचे कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. ह्या सगळ्यांकडे आपल्याला योग्य वेळी लक्ष देणं हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्याला नक्की त्याचे प्रेझेंटेशन्स काय आहे, म्हणजे ते त्याचे प्राथमिक लक्षणं काय आहे हे आपल्याला कळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला टाळण्यासाठी नेहमी बाहेर जाताना मास्क हे वापरलं गेलंच पाहिजे.